आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तुम्ही फक्त एवढंच करायचं, तुमच्या मुलाने आमच्या कुटुंबाची बदनामी केली आहे, त्यामुळे तुम्ही आम्हाला नुकसान भरपाई द्यायची। आम्ही तुमचं काय नुकसान केलंय? अरे वा, असं कसं नाही केलं? अहो, तुमच्या मुलाने आमची बदनामी केली म्हटल्यावर तुम्हीच केली। त्या सिद्धूचं तर तोंडही बघायचं नाहीये मला। बऱ्या बोलाने नुकसान भरपाई द्या, नाहीतर काय करशील तू? धमकी देतोस मला? छे छे हो, मी कसला तुम्हाला धमकी देणार? मी आपला सामान्य माणूस। हा, पण गावातल्या मुलीच्या भावनांशी खेळणाऱ्या आपल्या पोटच्या मुलाला संपतरावांनी पाठीशी घातलं, ही बोंब उठवेन गावात आणि तुमच्या आणि सिद्धू विरुद्ध पोलिसात फसवणुकीची कंप्लेंट करेन। अशा पोकळ धमक्यांना आम्ही संपत। हे बघ संपत, त्याच्या तोंडाला लागू नकोस। मला असं वाटते की त्याला पैसे पाहिजेत, ठेवून टाक। अगोदरच गावभर चर्चा झाली आहे या सिद्धूमुळं, त्यात अजून भर पडायला नको। जा। किती नुकसान भरपाई हवी तुला? 50 लाख रुपये। संतोष दादा, लाज कशी नाही वाटली संतोष दादा तुम्हाला? माझ्या पप्पांकडून पैसे मागताय तुम्ही? घरात पैसे पैसे करता, हिशोब मांडता, ते सगळं ठीक आहे, पण एवढी लेवल सोडाल असं मला वाटलं नव्हतं। जिभेला हाड आहे का तुमच्या? 50 लाख आयुष्यात बघितलेत का? आमच्या अब्रूचे इतके धिंडवडे निघालेले पण या जन्मात मी पाहिले नव्हते। संपत, अगं काय बोलतेस आई? हा संपत, अरे नाहीतरी तू त्या प्रतापला भावनाशी लग्न करण्यासाठी 1 कोटी रुपये द्यायला निघाला होतास, ते वाचले म्हणायचे, आणि त्यातलेच 50 लाख रुपये याला दे, म्हणजे दळवी कुटुंबाचं तोंड तरी बंद होईल, आपल्याला पुढं काहीतरी करता तरी येईल। काय आणि बरं का संतोष दळवी, एका हातानं पैसे घेतल्यावर दुसऱ्या हातानं भावना आणि सिद्धूचा विषय संपल्याचं वचन द्यायचं जमणार आहे काय तुम्हाला? घेऊन टाका वचन। तसंही या आधी सिद्धू आणि भावनाचा संबंध होता कुठे? हा, या आधी नव्हता, आत्ताही नाहीये, या पुढेही नसेल। तसंही तुम्ही भावनाला काय सून मानणार नव्हताच, निदान मी तरी पैसे कमवून घेतो। आता सगळ्यांची खरी रूपं कळतायत मला। मी या सगळ्यांना काय समजत होते? या सगळ्यांपेक्षा ती वीणाबाईनी बरी, निदान तोंडावर तरी बोलते। वाह, यांनी तर मस्त ते रोतलं आगीत। गावनाचा माणूस आहे हा। आईचा का फोन येतोय? आई आणि दादा का सारखे सारखे फोन करतायत?
हे हा गाडे पाटलांचा मुलगा सिद्धिराज ना? अरे मग हा इथे असं का थांबलाय? हो असं काय बोलतायत? काल सभेत मॅटर झाला तुम्हाला माहिती नाही? अरे बापरे, हा सिद्धू इथेच थांबलेला दिसतोय. याला इथून लवकरात लवकर हाकलायला हवं. आत्ताच संपतरावांकडून नुकसान भरपाईचं प्रॉमिस घेऊन आलोय. परत याने कुठला नवीन घोळ घातला तर ते पैसे निघून जायचे हातचे. याला लवकरात लवकर हाकलतो पहिला. काय रे इकडे काय हा? अरे भर सभेत अख्ख्या गावासमोर माझ्या बहिणीला मान खाली घालायला लावलीस, तेवढं पुरलं नाही तुला? हा काय बिघडवलं होतं रे तिने तुझं? एक तर आधी तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलंस, वर आमच्याशी खोटं बोलत राहिलास नंतर, आणि नंतर भर सभेत तिचा अपमान केलास. हा माझ्या आईला मैत्रीण मानतोस ना रे तू? काय रे फार हलक्यात घेतलंस ना तू आम्हाला. इतके दिवस आम्हाला मदत जी काय करत होतास, वेळेला धावून बिवून येत होतास, ते कशासाठी? यासाठी? हा शी 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 शी. मी एवढं सगळं करून सुद्धा निर्लज्जासारखा आमच्याच दारासमोर उभा आहेस. हा चल जा जा घरी जा. कळलं ना? केलीस तेवढी नाटकं पुरे झाली. तू तुझ्या घरी जाऊन स्वतः जग, आम्हाला आमच्या घरी शांत जगू दे. चल निघ. नाही दादा, भावना मॅडम माझ्या बायको आहे. मी त्यांना इथून घेऊन जायला आलो. जोपर्यंत त्या माझ्या बरोबर येत नाहीत तोपर्यंत मी इथून हलणार नाही. हे बघे, बऱ्या बोलाने इथून निघ, नाहीतर मी पोलिसांना बोलवे ना. बायको म्हणे. बोलवा पोलिसांना. मी तरी नाही हलणार इकडनं. ठीक आहे, थांब. लक्ष्मी निवास